नमस्कार, मी डॉक्टर स्वरांजली। सध्या माझ्याकडे ओपीडी मध्ये बरेच सारे पेशंट केस गळणं किंवा अकाली केस पांढरे होणं यासाठी येत आहेत। का बरं ऑक्टोबर महिन्यामध्ये असे पेशंट्स हे जास्त येतात? कारण सप्टेंबर, ऑक्टोबर आणि एप्रिल, मे ह्यांना आपण सीझनल शेडिंग, केसांसाठीचं सीझनल शेडिंग असे महिने म्हणून ओळखतो। यामागचं एक्झॅक्ट कारण काय हे अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये, पण या महिन्यांमध्ये सर्वसामान्यतः केस गळती ही होतच असते। नॉर्मली बघायला गेलं तर मनुष्यांची केस गळती ही दिवसाला 50 ते 100 अशी ही होतच असते। पण जर त्याच्यापेक्षा जास्त तुमचे केस गळत असतील तर डेफिनेटली याच्याकडे लक्ष देण्याचीही तुम्हाला गरज आहे। केस गळण्याची लक्षणं काय किंवा त्याची कारणं काय हे आपण जाणून घेऊयात। केस गळतात म्हणजे तुमचे नेहमीपेक्षा जर जास्त केस रोजच्या रोज गळतात तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। काही केस गळणं हे टेम्पररी असू शकतं, जसं की मेनोपॉजच्या दरम्यान, मासिक पाळीच्या दरम्यान ही नॉर्मल केस गळती ही होत असते, कारण तेव्हा हार्मोन्समध्ये काही चेंजेस होत असतात त्यामुळे। पण परमनंट जी केस गळती असते त्याच्यासाठी काही आजार हे कारणीभूत असतात, जसे की तुम्हाला काहीतरी कॅन्सरचा आजार झालाय किंवा थायरॉइडची कमी जास्त पातळी होत आहे, तर या काही आजारांमध्ये तुम्ही अगदी जातीने लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे। काही लोक सध्या डाएट करतात, पण तो जर डाएट चुकीच्या पद्धतीने होत असेल, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जर न्यूट्रिशन्स प्रॉपर प्रमाणात जात नसतील तरी सुद्धा केस गळती ही होऊ शकते। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचे अँझायटी, स्ट्रेस, म्हणजे जर का तुम्ही काही चिंता करत असाल, कोणत्या तरी प्रकारची काळजी तुम्हाला असेल, झोप लागत नसेल वेळेवरती किंवा पुरेशा प्रमाणात तुमची झोप होत नसेल तरी सुद्धा केस हे गळू शकतात किंवा अकाली केस पांढरे होऊ शकतात। तर यासाठी काय करायचं? यासाठी तुम्हाला मी काही टिप्स देते ज्या तुम्ही करा। तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला डोक्याला मसाज करायचा, फिंगर टिप्स यूज करून तुम्ही स्काल्पला मसाज करायचा आणि नेक्स्ट डेला तुम्ही केस धुवून टाकायचे शॅम्पूने व्यवस्थितपणे, आणि शॅम्पू सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून यूज करायचा। होमिओपॅथीमध्ये सुद्धा शॅम्पू आणि तेल हे उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता, ज्याने तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल। पण हे झाले वरच्या गोष्टी, आणि वरती तुम्हाला एक्सटर्नली करायच्या म्हणजे जर तुम्ही काही धुळीत जात असाल, काही बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात असाल जिथे वाळू, सिमेंट अशी खूप आहे, तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे। तुम्ही खूप उन्हाच्या संपर्कात असाल तर तुम्ही कॅप यूज केली पाहिजे। अशा काही काळजी आहेत ज्या तुम्ही घेतल्या तरी काही प्रमाणात केसांची गळती ही तुम्ही थांबवू शकता। पण तुम्हाला औषधं हे सेवन सुद्धा केलं पाहिजे, कारण केस गळती ही आपण वरचेवर थांबवू किंवा रोखू शकत नाही, कारण केसांसाठी प्रोटीन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि जेव्हा प्रोटीन हेअर फॉलिकल्सना कमी प्रमाणात मिळतं तेव्हा सुद्धा हे केस गळू शकतात। मग तुम्ही वरून जेव्हा त्याची काळजी घेता तेव्हा ते टेम्पररीच त्याचा उपचार असतो। त्यासाठी तुम्हाला काही औषधं घ्यावी लागतील की ज्याच्यामुळे तुमची केस गळती आटोक्यात येऊ शकते। होमिओपॅथीमध्ये याची खूप चांगल्या प्रमाणात औषधं उपलब्ध आहेत, तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडून, तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून घ्या। होमिओपॅथी 100% तुम्हाला काम दाखवेल तुमचे अकाली केस पांढरे होणं आणि केस गळणे यासाठी। तर तुम्ही या काही महिन्यांमध्ये तुमची 100% काळजी घ्या। एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर हे तुमच्या केसांसाठी खूप हानिकारक असं आपण म्हणू शकतो, पण जर तुम्ही योग्य ती काळजी घेतला तर डेफिनेटली तुमची केस गळती ही काही प्रमाणात नक्कीच कमी येईल। धन्यवाद।